म्हणले हे गेल्यावर डोक्याला हात लावलं म्हणले आणि त्या मला पण एकदम छान वाटतं. मला एक तर म्हणजे अर्जंट मिळाली म्हणून मी खुश आहे, नाही तर माझी उद्याची पंचायत झाली असते. छान शिवलेली आहे साडी, मस्त फिटिंग बसलेली आहे मला पाहिजे तशी. काय तक्रार आहे? काही नाही, कुठंच काहीच नाही. ना तेव्हा ही साधी वाटते साडी, ऍक्च्युली सिल्क वाटत नाही. आणि हातात आणल्यानंतर पेशवाई सुळसुळ वाटतं की एखादी स्त्री घरातून जी करते, जिला थोडंफारच इन्कम मिळतं, पण माझ्या व्हिडिओ थ्रू तिला बरेचसे ऑर्डर मिळतं. नेहमी सांगते की नाही घाई आहे, त्यांचा तो चुडा मेहंदी आणि मलाही दुसऱ्याकडे जायचं तरी रिप्लाय घेते. पण आपल्यावरती पूर्ण विश्वास टाकतो ना, तेव्हा कदाचित मला बिघडत नसेल. 3,000ची साडी कट करणं ठीक आहे, डायरेक्ट 10,000ची साडी कट करणं म्हणजे जीव. पण मला खूप छान वाटलं. मी जो काही व्हिडिओ केला खूप जण रिप्लाय दिलेत की तिचा फराळ चांगला आहे. सुरुवात करते. एक घाईमध्ये मला ऑर्डर आलेलं आहे. वहिनी आहेत म्हणजे मैत्रीणच आहे, मला वाटतं 6 महिने झालं आपण भेटून. हो. हां, एक ब्लाऊज शिवून घेतलेला. मला नंतर बरंच वेळ नव्हतं आणि ह्यांनी ही नऊवारी ऑलरेडी घातलेली मुलाच्या लग्नामध्ये. त्यावेळेस मला वाटतं नेसलीच होती तुम्ही. हां, आणि मला कधी फोन केला तुम्ही? काल की परवा? काल सकाळी. हां, मला बोलतात अर्जंट आहे वहिनी, मला साडी मिळेल का? ऑलरेडी मी म्हणले लोकांना वेळ दिलेला असतं, जमेल की नाही माहिती नाही. आणि म्हणले फोटो पण ना तेव्हा ही साधी वाटते साडी, ऍक्च्युली सिल्क वाटत नाही. आणि हातात आणल्यानंतर पेशवाई सुळसुळ 10,000चं काहीतरी साडी आहे. त्यांना डिस्काउंट मध्ये मिळाले. कुठून घेतलं तुम्ही? हिंदमाता. म्हणले हे गेल्यावर डोक्याला हात लावलं म्हणले आणि त्या मला विचारतात वय होईल ना व्यवस्थित, कारण मी ह्या माझ्या माहेरकडच्या सासरकडच्याच आहेत आम्ही दोघी. त्यांना हा बोलले आता म्हणले नाराज काय करू, कारण उद्या वेळ नाही आहे त्यांच्या मैत्रिणीच्या कोणासाठी मुलीचं. हा, आणि त्या पूजेला बसणार. पण काय साडीबद्दल सांगा आता, कसं वाटतं? शिवलेली आहे साडी, मस्त फिटिंग बसलेली आहे मला पाहिजे तशी. काय तक्रार आहे? काही नाही, कुठंच काहीच नाही. नक्की ना? आणि अर्जंट दिल्याबद्दल थँक्यू. कडून एक्स्ट्रा चार्जेस घ्यायला पाहिजे. आणि माझी मी जो व्हिडिओ केला होता फराळा, मोनालिसा आहे ना नाव? हा, लक्षात. तर त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस रेग्युलर जे जेवण असतं, सोलापूर साईड आमच्याकडे जरा चपात्या 4 पदरी असतात आणि वेगळ्या पद्धतीच्या मोठ्या असतात. तर त्यांनी व्हिडिओ बघून तिच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्या प्रत्यक्षात भेटल्या. तुम्ही म्हणाला नाही अजून, त्या तेच म्हणतात की तुम्ही दोघी जणी प्रत्यक्षात या जेवायला येतोय म्हणाली. पण मला खूप छान वाटलं. मी जो काही व्हिडिओ केला खूप जण रिप्लाय दिलेत की तिचा फराळ चांगला आहे, आम्ही तिच्याकडून घेतो. आणि ह्या आल्याबरोबर मला बोलतात की तुमचा नंबर मी म्हणले ही नाहीये. नंतर मी म्हणले नाही हीच आहे. ऍक्च्युली खूप छान स्वयंपाक केला तिने असं सांगतात. मी काय जेवले नाही यांच्याकडचं ते हे केलेलं, पण 3 दिवसाची ऑर्डर होती. ती काय पूर्ण ह्याच्यात करिअर तिचं ह्याच्यावरतीच, म्हणजे असं बघायला गेलं. मी तेच बोलली आता घरच्यांना की त्यांचं असं हे झालंय, पण छान जेवण होतं आणि सगळ्यांनी छान रिप्लाय दिला. छान जेवण तुम्हाला आवडलं ना? हो. आणि वहिनी मला आल्यावर बोलल्या की मी 5-6 जणांकडे चेक केलं, पण सगळ्यांचं जेवण जेवलं, मोनालीचं मी जेवण जेवलंच नव्हतं. तुमच्या विश्वासावरती मला चौकशी पण नाही केला, मनापासून सांगते. मला चौकशी केली नाहीत, फोन केले नाहीत, डायरेक्ट ऑर्डर दिले एक विश्वासावरती. आणि ती तितकी खरी उतरली. आणि मी कोलॅबोरेशन हा प्रकार खूप कमी करते, पण मला खूप वाटतं की एखादी स्त्री घरातून जी करते, जिला थोडंफारच इन्कम मिळतं, पण माझ्या व्हिडिओ थ्रू तिला बरेचसे ऑर्डर मिळतं. नेहमी सांगते की तुम्ही जेवायला या, पण होत नाही. मला पण आता ती बोलली ताईंबरोबर या म्हणून मी गेले. यांना गाडी येते एका दिवशी, जो खरंच जाऊ तिच्याकडे, कारण भेटणंही गरजेचं आहे. आणि साडी खूप छान, मला खूप छान वाटली. मीही ऑर्डर करेन जिथून त्या घेतात. मुंबईवरून कुठून सांगितलं? हिंदमाता दादरवरून. आणि खूप छान आहे की नाही घाई आहे, त्यांचा तो चुडा मेहंदी आणि मलाही दुसऱ्याकडे जायचं तरी रिप्लाय घेते. पण एक झालं, सिल्कची प्युअर साडी होती. हातात घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या साडीला मला वेळ खूप द्यावा लागेल. आणि आजचा वेळ होता, वेळेवरती त्यांना 2 वाजता साडी द्यायची. मी 7 वाजता बोलवलं, रेडी होती साडी.
कारण ज्यांचे मी साड्या शिवते ना त्यांच्या साड्या वेळेवरती आल्या, मग ते केलं हे केलं झालं, जाऊ दे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हे विश्वास आणि 2,000-3,000ची साडी कट करणं ठीक आहे, डायरेक्ट 10,000ची साडी कट करणं म्हणजे जीव पण एकदम छान वाटतं. मला एक तर म्हणजे अर्जंट मिळाली म्हणून मी खुश आहे, नाही तर माझी उद्याची पंचायत झाली होती. आणि मलाच येऊन विचारतात कुठली डिझाईन चांगली दिसेल, एक तर वेळ कमी अर्जंटमध्ये आले आणि मलाच विचारतात डिझाईन कुठली. म्हणजे जी असेल ती करेन, पण साडीचा लुक खूप छान आहे. त्यांनी फोटो पाठवल्यावर चालेल अशा म्हणजे एक नात्यात पण आहेत, एक मैत्रिणी कधी तर मला वाटतं 2री-3रीच भेट आहे, पण खूप आपलापणा वाटतो. म्हणजे असं काय नाही, मी असं कधी आले की गप्पा मारत नाही, पण त्या आल्यानंतर चांगला अर्धा तास गप्पा मारते. मला नाही माहिती का पण काल पण हे मला बोलतात अगं तुला वेळ होता, म्हणजे माहिती नाही, ते आलं की मी बसू म्हणजे 2-3दा असं झालं असतं. आपलं काहीतरी एक वेगळं वाटतं आणि खूप खुश राहतात आणि खूप पॉझिटिव्ह वाटतंय बोलल्यानंतर. कौतुक नंतर करतो, असं फिरा साडीचा पदर दाखवा. पण हे बघा साडीचा पदर खूप छान आहे आणि मला खूप बरं वाटलं की इतक्या घाईत मी कोण आले. आता पार्लरसाठी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी, ती त्यांचं काम होते. असंही घाईत असेल काही असेल, एक आहे विश्वासाने द्या. म्हणजे तुम्ही मला एकही क्वेश्चन मार्क केला नाही की तुम्ही चांगल्या नाही शिवणार. तुम्ही बोलले की वहिनी मी साडी आणून देते, मला 2 म्हणजे आजच्या आज हवं. कसं असतंय समोरचा आपल्यावरती पूर्ण विश्वास टाकतो ना, तेव्हा कदाचित मला बिघडत नसेल. हे बघा किती मस्त मेहंदी बिंदी काढले आणि पूर्ण आपल्याकडचे पाटल्या बिलवर बांगड्या सोलापूर आठवा लागला आता मला. चालेल मी नंतर भेटतो. परत एकदा तुमचे फोटो काय असतील तर पाठवा. आणि वहिनी मस्त तयार होता, पण मी आहे तशाच अवतारात दोघीचं शूटिंग घेतलं. आता खूप थकलेली सकाळी 5:30 वाजल्यापासून. पण एकदा तुम्ही 2 वाजता बोलल्या, मला माहिती होते की उद्या आहे, पण एकदा पण तुम्ही रागाला आला नाहीत की वहिनी जेव्हा जमेल तेव्हा पाठवा. हे तुमचं होतं, म्हणजे रागाला नाही आले की तुम्ही वेळ दिले लगेच द्या म्हणून. नाही उद्या सकाळचं आहे ना, मी म्हटलं 2 वाजता मिळालं म्हणजे कसं बाकीच्या अजून मुलाकडची हळद बिळद येणार होती. मग ते सगळे आजच विधी होते ना त्यांचे, ते आजच असतं. ते आजच असतं. आपल्याकडे तसं नव्हतं, सगळा वेळ होता माझ्या मुलाकडे. मी नाही अटेंड केले काही कारण असतो, कारण त्यांना खूप घाई झाली असते. एका दिवशी मोनालीकडे गेल्यानंतर आम्ही निवांत दाखवू, पण खूप छान वाटतं. मोनालीचं जे कौतुक आहे किंवा एक विश्वासाने कोणाला तर आपण एकमेकांना मदतच करतो, बाकी काहीच नाही. चालेल चला आता निघणार आहे दोघे पण. निघाले मी घरातून, वहिनीने मला गेटवरती सोडलं, लोकल मिळाले, आत्ता मी निघाले. साडी दिली जेमतेम आणि मला लोकल काढायची होती 8ची, कारण 8:30ला पालघरला माझी मीटिंग आहे. म्हणजे नवरीचे वर्कवाले ब्लाऊज द्यायचे आहेत बरेचसे, तर त्यांच्याशी डिस्कस करायचं होतं. पण झालं का ही 7:56 काहीतरी आहे, ती लेट आली त्यामुळे ती गाडी भेटली. नाहीतर ही 8:30ची यायची, पण ती खूप उशीर आली असते. कारण डहाणूवरून येणारी लोकल पहिली लेट झाली तर पाठोपाठची पण लेटच असते. आत्ता इथे मी कितीला पोहोचलो, 8:10ला पोहोचलो. नंतर त्या गाडीने मला 8:20 झालं असतं. ही गाडी तिथे वेळेत आली. तर आता सगळं मीटिंग करणार, त्यांच्याशी सगळं फायनल डिस्कस करणार. कारण जे वर्क करतात ना ते दिवसभर बिझी असतात वर्क करण्यामध्ये. एकतरी त्यांना संध्याकाळी वेळ असतो किंवा एकदम सकाळी सांगतात. मी दोन्ही वेळ पाळते. सकाळची 9ची लोकल पकडले तर 11ला परत जाते आणि आत्ता आल्यानंतर सगळं काम करून 10, 10:15 बाय रोड पण जाते. कधी कधी सरांसोबत पण येते. ह्या गाड्या बऱ्या पडतात आणि एकतर नऊवारी खूप छान झाली. आणि हे आहे पालघर रेल्वे स्टेशन. तुम्हाला मी समोरून मार्केट दाखवते कसं दिसतंय ते पहा. ह्या भाज्या एवढ्या
खूप छान असतात, गावठी भाज्या असतात आणि सगळं समोरचं मार्केट आहे आणि इथून भाज्या बघायला छान वाटतात. मी 2 मिनिट थांबून दाखवतो तुम्हाला. ते बघा भाज्याच भाज्या. त्या टोपल्यात लिंबू दिसतात, वाट्यावरती भाज्या असतात, किलो नाही. हे 20, 30, 40 ते 3 कोबी, शेवगाच्या शेंगा, लिंबू ठेवलेत, अद्रक आहे. आणि आता उन्हाळा चालू झाला, लिंबू पाहिले की शरबत आणि थोडंसं आता महाग असतं. हे सगळं असा मार्केट आहे आणि दुपारी गर्दी कमी असते, पण 5-6 वाजता तुम्ही त्या गाडीत चढूही शकत नाही, इतकी गर्दी असते. मुंबईवरून तर येताना हालत खराबच असते. इथून ते पालघर रेल्वे स्टेशन. काल मी पालघरला जाऊन आले आणि आता सकाळी उठून मी कामाला सुरुवात केली. तर हा स्टँड लावलेला आहे जो मला शूटिंग घ्यायचा आहे. बिडिंगचं एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल कारण तो एडिट ते केला आहे. आणि इकडं दुसऱ्या साड्यांचे जे नऊवारीचे त्याचे काठ शिवणं चालू आहे. हा मोबाईल, माझा स्टँड. तर कालचा दिवस असा माझा बिझी गेला. असं माझं नेहमी काम चालतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.